2020-21ची कामं म्हणजे महाराष्ट्रातच परिस्थिती, आम्ही तर विरोधातले आमदार, आमची कामांना स्थगिती दिली, परत उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती उठवली. एक काम किती दिवसात पूर्ण झालं पाहिजे ह्याला काय कालमर्यादा राहिली पाहिजे. 5-5 वर्ष एक काम चालत असेल, कंत्राटदार अर्धवट कामं उकरून ठेवतात, लोकांचे रोज अपघात होतात. आणि अशा ठिकाणी ही जर कामं पूर्ण करायची असतील तर त्यांना ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो ही कामं अपूर्ण काय तर अधिकारी सांगतात की त्यांची बिलं नाहीत म्हणून कंत्राटदार काम करत नाहीत. त्यामुळे माझी विनंती आहे की जी कामं मंजूर आहेत आधी अशा कामांना निधी द्यावा. आता कळंब तालुक्यातला आमचा येडशी मोहा कळंब हा अर्धवट रस्ता आहे, गोविंदपूर खामसवाडी मोहा हा अर्धवट रस्ता आहे, कळंब बोगजी वाशी हा अर्धवट रस्ता आहे, कोलेगाव शेवडून हा अर्धवट रस्ता आहे. सगळी अर्धवट कामं करून ठेवलीत. त्यामुळे ह्या रस्त्याची कामं पूर्ण कधी होणार? रोज तिथं अपघात होत आहेत, त्या ठिकाणी लोकांचे जीव जात आहेत. ही कामं आपण लवकर पूर्ण करावी यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा, एवढा मोठा अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीत त्या ठिकाणी पूरहानीचा प्रस्ताव केला गेला. तुम्ही विरोधी आमदारांना निधी देत नाही हे मान्य आहे, म्हणजे आता ते मान्य प्रकार झाले. पण ज्या विरोधी आमदाराच्या मतदारसंघात रस्ते खराब झाले पुरानं, त्याला तरी निधी द्या. त्याला पण सत्ताधारी विरोधी बघणार का तुम्ही? पावसाला पण सांगा तुम्ही विरोधी आमदार पडू नका, आम्ही त्याला निधी देणार नाहीत. त्या त्या लोकांचा दोष काय? त्यामुळं पूरहानीच्या बाबतीत तरी कमीत कमी तुम्ही दुजाभाव करू नका. आणि जे रस्ते तिथल्या लोकांना जो त्रास होतोय त्यातून मुक्तता करण्यासाठी त्यांना आपण पूरहानीचा जो निधी आपल्याकडे जो प्रस्ताव आलाय त्याला मंजुरी द्यावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद.